नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. वोट चोर, गद्दी छोड, मनरेगा आणि ईडी कसं उत्पीडन करतंय राजकीय नेत्यांचं, विरोधी पक्षाच्या, या सगळ्यांचा कंबाईन इफेक्ट आज पूर्ण भारतभर दिसला. आणि पहिल्यांदा मोदी सत्तेत आल्यानंतर पूर्ण भारतात काँग्रेसचा एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन आणि कमीत कमी भाजप आणि मोदी यांचे जे स्वप्न होते की काँग्रेस मुक्त भारत, त्या स्वप्नांच्या आज चितळ्या उडल्या. कारण कुठे ना कुठेतरी हे लोकांना कळलं, भाजपा आणि समोर काँग्रेस जेव्हा पाहतो तेव्हा काँग्रेस खरोखरच भाजपापेक्षा जुना इतिहास असलेली फार मोठी पार्टी आहे, जी भारतातल्या प्रत्येक राज्यात त्याची पानमुळं आहेत. भाजपा त्या मानाने नवीन पार्टी, जनसंघ, त्याच्यानंतर भाजपा झाली आणि तो आता सध्या हिंदी बेल्ट पासून वर नॉर्थ ईस्ट मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न, ओरिसामध्ये पोहोचले, बंगाल कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि खाली दक्षिण भारतात पुन्हा पाय रोवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांची डबल इंजिन सरकार आहे, ती निवडूनच आलेली नव्हे, तर बऱ्याच ठिकाणी जुगाड सिस्टमनी सरकार आलेली आहे. उधारचा सिंधू त्याला म्हणतो आपण. पक्ष तोडून, फोडून, धाक दाखवून. पण 2014 नंतर लगातार आपण का हारतोय, यामुळे कुठे ना कुठे काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा हतोत्साहित होता. आणि सगळीकडे ते भोभो मीडिया जेव्हा चालतो आणि तो एक बिंबवण्याचा प्रयत्न करतो, की खरोखरच काँग्रेसकडे नेतृत्वच नाहीये. पण युपीएचा कार्यकाळ आणि मोदींचा 10 वर्षाचा कार्यकाळ पाळला, म्हणजे जर त्याची तुलना केली, तर युपीएमध्ये भरपूर प्रगती केली देशाने. पूर्ण जगात मंदी असताना मनमोहन सिंग सरकारने देश टिकवून ठेवला. पण हळू-हळू 2014 नंतर एक नवीन टूलकिट वापरण्यात येतं आणि त्या टूलकिटच्या अनुसार निवडणुकांचे रिझल्ट्स येतात. याचा अर्थ जनमानस तुमच्यासोबत नाहीये. जनता तुमच्यासोबत नाही आहे आणि हा जो प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये खेळ करून तुम्ही सत्तेत येता. आणि ज्या दिवशी कार्यकर्त्याच्या डोक्यात ही गोष्ट शिरली, त्या दिवशी त्याला कळलं, की आपलं नेतृत्व ठीक आहे, जनताही आपल्यासोबत आहे. यांचं हे वोट चोरी जी आहे पकडल्या पाहिजे आणि त्यामुळे आज पूर्ण भारतभर तुम्हाला प्रदर्शन पाहायला मिळतील. अगदी कर्नाटकपासून, तामिळनाडूपासून तर नॉर्थ ईस्ट पण मणिपूरपर्यंत काँग्रेसची रस्त्यात होते आणि भरपूर ताकदीनं रस्त्यात होते. ज्याला विरोध म्हणतात, तो विरोध दिसायला लागला. जेल भरो आंदोलन केलं लोकांनी. आणि हा वोट चोरी हा तर आता एक परमनंट इश्यू झालाय. मनरेगामधनं महात्मा गांधीचं नाव काढून टाकण्याचं, महात्मा गांधींचे नावं पुसण्याचा जो प्रकार चालू आहे, गांधी रहित भारत करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्या विरोधात आणि एम-पी-एम-एल-ए कोर्टनी जे डिसिजन दिलं, की हे काही घेणं-देणं नाही बाबा, हे एफ-आय-आर फाईल नाही केली आणि तुम्ही कसं काय डायरेक्ट चार्जशीट फाईल करता? सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बाकी लोकांच्या डेक्कन हेराल्डच्या केसमध्ये. मी त्याला टेक्निकल विजय मानतो काँग्रेसचा. परंतु ई-ओ-डब्ल्यूनी एफ-आय-आर रजिस्टर केली. त्यामुळे दुसऱ्या रस्त्याने त्यांनी ती इन्क्वायरी चालू ठेवलेली आहे. 2029 पर्यंत ते एक वेळा तरी यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि निर्लज्ज सरकार आहे. जेलमध्ये टाकून पुन्हा बाहेर आणतात आणि ईडीला काहीही फरक पडत नाही. कोणी म्हणालं, की "यार ईडी के मुँह पे तमाचा." काहीही फरक पडत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ईडीला कितीतरी वेळा फटकारला. छत्तीसगडच्या कोल स्कॅममध्ये अग्रवालला जमानत का देत नाही म्हणून ईडीला एवढं सुप्रीम कोर्टाने सुनावलं, की तुम्ही एक एजन्सी आहात. एजन्सीला काही वैज्ञानिक तरीकेने म्हणजे वैज्ञानिक तऱ्हेने, वैज्ञानिकरित्या तुम्हाला त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. मात्र कोणाकडनं तरी लिहून घेता एक पॅराग्राफ, की यांनी पैसे दिले आणि लगेच त्याला अरेस्ट करून तुम्ही जेलमध्ये किती दिवस ठेवणार? मात्र कोणाच्या तरी एका बोलण्यावर किंवा अफिडेव्हिटवर तुम्ही कसं लोकांना जेलमध्ये टाकू शकता? या केसमध्ये सुद्धा एफ-आय-आरच फाईल नाही झाली आणि चार्जशीट फाईल झाली.
चार्जशीट शिवाय एफ-आय-आर फाईल मतलब एफ-आय-आर शिवाय चार्जशीट फाईल होत नाही. पहिले कोणाबद्दल कंप्लेंट येते. ती कंप्लेंटची शहानिशा करून मग तो एफ-आय-आर मध्ये टर्न होते. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यात धारावे लागतात. मग त्याच्या अनुषंगाने इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. ते एफ-आय-आर मध्ये जे आरोप लागलेले असतात त्या आरोपाचे साक्ष जुटवले जाते आणि मग ते सगळं तयार झाल्यावर चार्जशीट फाईल होते कोर्टमध्ये. एफ-आय-आरच नाही आणि चार्जशीट फाईल झाली. सुब्रमण्यम स्वामीच्या आरोपावरनं. या अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख 13 महिने जेलमध्ये राहिला तो माणूस. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा गृहमंत्री 13 महिने जेलमध्ये राहतो. आरोप काय? 100 कोटी रुपये वसूलण्याचे. पूर्ण गोदी मीडिया हे सगळे पामिरियन जे आहेत, अँकरनिया सगळे ओरडत होते ठणाठणा, वसुली सरकार, वसुली सरकार, उद्धवचं वसुली सरकार. झालं, एफ-आय-आर फाईल झाली. तो 13 महिने जेलमध्ये होते अनिल देशमुख. त्यानंतर चार्जशीट फाईल झाली. कोर्टात केस गेली. आरोप कोणी लावले? मुंबई पोलीस कमिशनरनी. कोर्टाने विचारलं की बाबा तू त्याला 100 करोड रुपये वसुली करतो म्हणून आरोप लावले, तुझ्याकडे काय आहेत? काही पुरावे असतील? म्हणे हो आहे, पुरावे आहेत. काय पुरावे आहेत? मी अधिकाऱ्यांना चहा पिताना गोष्टी करताना ऐकलं होतं. फ्रॉम हिअरसे, लोकांच्या कानाफुसी म्हणून. खूप कोर्टाने फटकारला त्याला आणि ईडीला सांगितलं तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्ही एका गृहमंत्र्याला 13 महिने जेलमध्ये टाकलं. 100 कोटीचा आरोप आणि चार्जशीट काही लाखाची फक्त. आता ते अनिल देशमुख जमातीवर सुटले त्यापासून ते ईडी काही बोलतही नाही त्या गोष्टीवर. पुढचं कधी हिअरिंग आहे, काय आहे, कुठली कुठली नोटीस आहे, काय आहे? मधात एक इन्कम टॅक्सची नोटीस त्याला जाते. आता ईडीची त्रास करता इन्कम टॅक्सची त्रास चालू. मग सीबीआयचा त्रास चालू. त्रास द्यायचा. हेमंत सोरेन एक 8 एकरच्या जमिनी जबरदस्ती कब्जा केला म्हणून त्याच्यावर आरोप. 5 महिने मुख्यमंत्री एका राज्याचा जेलमध्ये. पूर्ण लोकसभेचा निवडणुकीचा काळ तो जेलमध्ये होता. मग कोर्टाने ईडीला विचारलं, अरे कसा काय याच्यावर आरोप लावला? म्हणे साहेब कोणीतरी आम्हाला ते लिखित कंप्लेंट दिली. अरे पण मग तुम्ही काही चेक केलं का? या माणसाच्या कब्जा त्या जमिनीवर नाही. त्या जमिनीच्या मालकाशी काही संवाद केल्याच्या गोष्टी तुमच्याकडे प्रूफ नाही. काही पैशाचं देणं घेणं झालं नाही. त्या गावात कधी सोरेन गेला नाही. तुमच्याकडे काहीच नाही. फक्त एकाने म्हणायचं या सोरेननी जमीन लाटली आणि तुम्ही त्याच्यावर त्या सोरेनच्या नावावर एक 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 इंच जमीन नाही आहे. अजूनही मुख्यमंत्र्याच्या नावावर, हेमंत सोरेनच्या नावावर जमीन नाही आहे. जी काही पुश्तेनी म्हणजे जे पारंपरिक जी त्यांचं घर आणि ती शेती आहे थोडी बहुत, आता त्यांच्याही वडिलांचा आता देहांत झाल्यावर मग तो त्याच्या नावावर चढली असेल. त्याला केसमध्ये टाकला त्यावेळेला 1 इंच जमीन, एक घर, एक फ्लॅट कुठेही देशात हेमंत सोरेनच्या नावावर नव्हता. हेमंत सोरेन मला स्वतः म्हणाले की उद्या जर माझं मुख्यमंत्री पद गेलं तर मी रांचीत कुठे राहू हा मला प्रश्न आहे. माझं स्वतःचं घर नाही आणि मी भाड्यानं जर घर घेतो म्हटलं, हे नवीन येणारं सरकार इतकं बदल्याच्या भावनेने येतं, हे मला घर मिळू देणार नाही. शेवटी कुठेच काही नाही सापडलं म्हणून त्याला जमानत मिळाली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 100 कोटी. कोणी दिले? एका दारूवाल्याने म्हटलं की आम्ही दिले. ठीक आहे. कसे दिले? काय दिले? एजन्सीने पाहायला पाहिजे ना. नाही. कोर्टाने विचारलं ईडीला, ते 100 कोटी रुपये जे दिलेत अरविंद केजरीवालला ते कुठे आहेत? म्हणजे ते गोव्याच्या इलेक्शनमध्ये खर्च केले. त्यांनी गोव्याच्या इलेक्शनमध्ये 100 कोटी खर्च केले याचा काही तुम्हालाकडे पुरावे? म्हणे नाही साहेब. यांनी पैसे दिले ते दिल्लीवरनं पैसे गोव्याला गेले असतील. काही पुरावे कुठे कुठे काही छोटं मोठं? म्हणे काहीच नाही साहेब. मग कशाला त्याला जेलमध्ये टाकला? एक मुख्यमंत्री एका राज्याचा जेलमध्ये. त्यामुळे हा जो टूलकिट आहे, या टूलकिटच्या विरुद्ध आता लोकांना कळलं की हे सरकार किती फ्रॉड काम करतंय. त्या अनिल देशमुखच्या बरोबर काही म्हणे आमच्याकडे भरपूर आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, आम्ही वाटच पाहतो देवेंद्र फडणवीसच्या पुराव्यांची. अनिल देशमुखनी भ्रष्टाचार केला असेल तर तो जेलमध्ये जायला हवा आणि नसेल केला तर भ्रष्टाचारचे आरोप लावलेल्यांनी जेलमध्ये जावं. नुसते आरोप लावायचे. एक नारायण राणे आणि त्यांची 2 मुलं सकाळी उठलं की सुरू होतात ते. त्यांनी त्याची हत्या केली. आम्ही 100 कोटी रुपये दिले. अरे दिले तर जाऊन सांग ना एजन्सीला.
अफिडेव्हिट दे की मी पैसे दिले, या दिवशी ही बॅग घेऊन गेलो, हा फोटो आहे माझ्याकडे. उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील. पण फक्त बोलायचं आणि बदनाम करायचं. बोलून नेत्यांना बदनाम करायचं, सरकारं पाडायची, आमदार लाटायचे, सरकारं बनवायची आणि महाराष्ट्रापेक्षा दुसरं उदाहरण कुणीकडे जास्त मिळू शकतं. याचा राग आणि मात्र लोकसभेमध्ये 9 सीट असणाऱ्या पार्टीला 48 पैकी 130 विधानसभेत कसे येतात? आणि तो कसा-कसा मतदाता वाढला एकदम एकाएकी. एस-आय-आर सगळीकडे होतं, महाराष्ट्रात नाही. कारण तुम्हाला नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्याच फ्रॉड मतदाता सूचीवर घ्यायच्या आहेत, मतदारांच्या यादीवर घ्यायच्या आहेत. कारण ती जिताऊ यादी आहे, जिंकून देणारी यादी आहे. हे लोकांच्या डोक्यात उतरल्यामुळं लोकं रस्त्यावर आहेत. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र. नमस्कार.